श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, MH मराठी स्टोरी किंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही स्वामींचे विचार. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजच्या आपल्या सिरीजमधील प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ संपेपर्यंत सांगायचे आहे. व्हिडिओ संपल्यानंतर मी ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगणार आहे. आजचा आपला प्रश्न आहे, सध्या कुठले युग चालू आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. श्री स्वामी समर्थ. मीपणा ठेवा दूर. संसारात पती पत्नी हे एक समान असतात. त्याग करा, आत्मानंदन मिळेल. संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही. दुःख जगाला सांगू नका. काळजी करणारी माणसं अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यामुळं काळजी करणं सोडा, सर्व काही स्वामींवरती सोडा. स्वामी आपल्या प्रत्येक दुःखात आपल्यासोबत असतील. आपल्या सर्व दुःखांना दूर करण्यास स्वामी आपली मदत करतील. त्यामुळं नेहमी स्वामींवरती विश्वास ठेवा. आपण पती पत्नीच्या नात्याबद्दल स्वामींचे काही विचार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता. पती पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होतच असतात, मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायचे असेल तर स्वामी समर्थांचे काही उपदेश नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतात. नेहमी एकमेकांवरती विश्वास ठेवा. अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो, त्यामुळं विश्वास हा महत्त्वाचा आहे. पती पत्नीने एकमेकांसह कसे राहावे हे स्वामी आपल्या सांगतात. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्म करत राहायचे, त्यांचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. कितीही संकट आले तरी एकमेकांचा आधार पती पत्नींना असतो. जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरावे हे आता आपण जाणून घेऊयात. मीपणा दूर ठेवावा. संसारात पती पत्नी हे एक समान असतात. संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोन्हीही संसाराचे पाय मजबूत असायला हवेत. दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही. स्वामी नेहमी सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे. अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार सुखाचा होईल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकाबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याची प्रचिती येते. त्यामुळे स्वामींनी त्याग करा, आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे. दुःख जगाला सांगू नका. आपल्याला कितीही दुःख असले तरी ते जगाला सांगू नका. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात. त्यामुळं एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांचाच आधार असतो. लोकांना दुःख कळल्यास त्याचा भाऊ होण्यास वेळ लागत नाही असं स्वामी सांगत संसाराचे सार सांगितले आहे. स्वामींवरती नेहमी विश्वास ठेवा. स्वामी आपल्या प्रत्येक विश्वासात कसे खरे उतरतात ते बघा.
स्वामींनी आपल्या उपदेशातून सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला तेवढेच भाग्य लागतं. हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यात शोधावं लागतं. लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न केलं जातं, मात्र जुळून केलेले लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही. त्यामुळं चाचर पटड का असेना, पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात, तरच संसार सुखी होऊ शकतो. नेहमी एकमेकांवरती विश्वास ठेवा. अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती पत्नीने एकमेकांसह कसे राहावे हे स्वामींनी सांगितले आहे. स्वामी समर्थांचे हे नियम तुम्ही आपल्या आचरणामध्ये आणा, त्यामुळे आपले जीवन सुखी होण्यास मदत होईल. स्वामी समर्थ नेहमी आपल्याला सांगतात, कर्म करत राहा, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. कितीही संकट आले तरी एकमेकांचा आधार पती पत्नींना असतो. जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितले आहे. स्वामींचे हे विचार आपल्या आयुष्यामध्ये नवीन क्रांती घडवून आणण्यास आपल्याला नक्कीच मदत करतील. असेच नवनवीन स्वामींचे कोट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि स्वामींची श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आजचा आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे, सध्या कुठले युग चालू आहे? सध्या कलियुग चालू आहे, हे आपल्या आजच्या प्रश्नाचे उत्तर आहे. आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.